माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 4 अध्याय 24. कलियुगातील राजे आचार धर्म पृथ्वी गीता. बृहद्रथाच्या वंशातला शेवटचा राजा रिपुंजय. त्याचा एक मंत्री सुनीक हा रिपुंजयाला विश्वासघाताने मारील असा स्वतःचा मुलगा प्रद्योत याला राज्यावर बसवेल. त्याचा मुलगा बलाक, त्याचा विशाखयूप, त्याचा जनक, त्याचा नंदीवर्धन, त्याचा नंदी असेल. याचा कालखंड 138 वर्षापर्यंत चालेल. पुढे नंदीचा शिशुनाम, त्याचा काकवर्ण, त्याचा क्षमधर्मा, त्याचा क्षतोजा, त्याचा विधिसार, त्याचा अजातशत्रू, त्याचा अभ्रक, त्याचा उदयन, त्याचा नंदीवर्धन, त्याचा महानंदी असेल. हे शिशुनामाच्या वंशातील राजे 362 वर्ष राज्य करतील. महानंदीला क्षुद्र स्त्रीपासून झालेला महापद्म नावाचा नंद संपूर्ण क्षत्रियांचे उच्चाटन करील. मग तेव्हापासून क्षुद्र राजे बनतील. महापद्म हा एकट्यानेच सर्व पृथ्वीवर राज्य करेल. त्याला 8 मुलगे असून ते 9 जण 100 वर्षापर्यंत राज्य उपभोगतील. नंतर एका कौटिल्य नावाचा ब्राह्मण यांचा वंश नाश करेल. मग मौर्य वंशातील राजे राज्य करतील. नंदापासून जन्म झालेला मुरा नावाच्या दासीचा मुलगा चंद्रगुप्त यांना कौटिल्य राज्याभिषेक करेल. या चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार, त्याचा अशोकवर्धन, त्याचा सुयेशा, त्याचा दशरथ, त्याचा संयुत, त्याचा शालिशुक, त्याचा सोमशर्मा, त्याचा शतधन्वा, त्याचा बृहद्रथ असेल. याचा कालखंड 173 वर्षे एवढा राहील. नंतर 10 शुंभवंशी राजे राज्य करतील. त्यांच्यातील पहिला पुष्यमित्र हा सेनापती आपल्या स्वामीची इच्छा हत्या करून त्या राज्य बळकावेल. पुढे पुष्यमित्रांचा मित्र अग्निमित्र, त्याचा सुज्येष्ठ, त्याचा वसुमित्र, त्याचा उदक, त्याचा पुलंद्रक, त्याचा घोष वसु, त्याचा वज्रमित्र, त्याचा भागवत, त्याचा देवहूती होईल. याचे राज्य 112 वर्ष एवढ्या काळापर्यंत टिकेल. नंतर देवहूतीचा मंत्री वसुदेव हा कण्ववंशी असून तो राजाला ठार करून राज्यावर बसेल. त्याचा मुलगा भूमित्र, त्याचा नारायण व त्याचा सुशर्मा असे 4 जण कण्ववंशी राजे 45 वर्ष राज्य उपभोगतील. पुढे मग बलिपुच्छक नावाचा सेवक राजा सुशर्मा याचा वध करून राजाचा ताबा घेईल. तो आंध्रदेशी असेल. त्याच्यापासून राजा भाऊ कृष्ण हा राजा बनेल. त्याचा पुत्र शांतकर्णी, त्याचा पूर्णत्संग, त्याचा सातकर्णी, त्याचा लंबोदर, त्याला पिलक, त्याचा मेधस्वामी, त्याचा पद्रुहान, त्याचा अरिष्टकर्मा, त्याचा हाल, त्याचा पलक, त्याचा कुलिंदसेन, त्याचा सुंदर, त्याचा सातकर्णी, त्याचा शिवस्वामी, त्याचा गोमतीपुत्र, त्याचा अलिमान, त्याचा शांतकर्णी, त्याचा शिवाश्रित, त्याला पुत्र शिवस्कंद, त्याचा यज्ञश्री, त्याचा द्वियज्ञ, त्याचा चंद्रश्री व त्याचा पुलमोची असे 30 आंध्रभृत्य राज्य 456 वर्षापर्यंत राज्य करतील. त्यांच्या मागून 7 आबीर व 10 गर्गीभेल वंशाचे राजे होतील. त्यानंतर 16 शक, 8 यवन, 14 तुर्की, 13 मंड आणि 11 मौन वंशी राजे होऊन जातील. त्या सर्वांचा एकत्रित कालखंड 1090 वर्षे एवढा राहील. 11 मौन राजांचे राज्य 300 वर्षे चालेल. हे नष्ट पावल्यावर कैकील नावाचे यवन राजे होते. त्यांच्यातील पहिल्या विंध्यशक्ती असेल. त्याचा पुत्र पुरंजय, त्याचा रामचंद्र, त्याचा पुत्र धर्मवर्मा, त्याचा वंग, त्याचा नंदन, त्याचा सुनंदी असेल. यांची नंदी वंशा शुक्र व प्रवीळ असे 3 भाऊ असतील. हे सर्व मिळून एकंदर 106 वर्ष राज्य करतील. यांच्या मागून 13 यांच्या वंशातले व 3 बल्लुकिक राज्य होतील. नंतर पुढे पुष्पमित्र, पटुमित्र आदी करून 7 आंध्र मांडलिक राज्य बनतील. 9 जण राजे कौशल देशाचे राज्य चालवतील. निषेध देश हात चालवतील. मगध देशीचा राजा विश्वपटिक हा इतर क्षत्रियांना चिथावणी देईल. कोळी, बटू, पुलिंद व ब्राह्मण यांच्यातून अधिकारी नेमेल. पुढे संपूर्ण क्षत्रिय पाडाव करून पद्मावतीपुरात नागकन्येच्या परिसरात मगध व गुप्तवंशीय राजे होतील. कौशल व इतर 4 राज्यांचा कारभार देवरक्षित हा एकटाच सांभाळील. कलिंग देशासह 3 देशांवर गो हा एकच राजा राज्य करेल. निषिद्ध, नैमिषिक आणि कालकौशिक वगैरे छोट्या राज्यांवर मणिधान्यक वंशातील राजे शासन करतील. त्रैलोक्यवंशिक या देशांवर कनक राजाची सत्ता असेल. सौराष्ट्र तोडात्यांची, अवंतीवर द्विजांची, क्षुद्र आभिर या प्रदेशावर आभिरांची, नर्मदा किनाऱ्यावर क्षुद्रांचे अधिपत्य असेल. काही देशात मलिच्छ अधिकार चालवितील.
वर सांगितलेल्या राजवटी एकाच वेळी असतील त्यावेळेचे राजे लोक जुलमी, शीघ्रकोपी, खोटे बोलणारे, धर्माची पर्वा न करणारे असतील. स्त्रिया व मुले आणि गायी यांच्या हत्या करतील. प्रजेचे द्रव्य कसेही करून हिसकावून घेतील. ते सामर्थ्यहीन, पातकी, अल्पायुषी, मोठमोठ्या वल्गना करणारे अत्यंत हावरे असतील. हे राजे परस्परांची हातमिळवणी करतील. मलेच्छ लोकांना हाताशी धरून आपल्याच प्रजेला लुटतील. पुढे पुढे धर्म व द्रव्य यांचा अभाव होईल. संसार नष्ट होईल. त्या परिस्थितीमध्ये श्रीमंती हेच उच्च कुळाचे लक्षण असेल. धर्माचा आधार हा अधिक सामर्थ्य वाढावे म्हणून घेतला जाईल. स्त्री व पुरुष यांच्या संमतीने विवाह होतील. स्त्रीला उपभोगाची गोष्ट मानली जाईल. तेव्हा खोटेपणाला मोठी प्रतिष्ठा लाभेल. सुपीक जमिनींना तीर्थक्षेत्रापेक्षा महत्त्व दिले जाईल. जानवे धारण केल्यावर ब्राह्मण तत्व ठरविले जाईल. धन्वंताचीच स्तुती गायली जाईल. वेशभूषा हेच साधुत्वाचे चिन्ह असेल. अनेया हेच उपजीविकेचे अर्थप्राप्तीचे साधन होईल. दुर्बलाची उपेक्षा करतील. अकाव तांडव करून आपले मत या इतरांवर लादणे यालाच विद्वता मानतील. दारिद्र्य साधू ठरेल. स्नानाला शुद्धीस ठरवतील. दान केले की दाता धार्मिक ठरेल. एकत्र संमतीने स्त्री व पुरुषाने राहावे. विवाह संस्काराची आवश्यकता नाही. याला समाजाची मान्यता राहील. अशा प्रकारे समाजात दोषांचा फैलाव झाला की मग बळी तो कानपिडी असा प्रकार सर्वत्र दृढ होईल. राजे लोकांच्या राजाचाला कंटाळून जनता देशेदेशीला लागेल. जे मिळेल ते खाऊन पिऊन वस्त्रे पांघरून राहू लागेल. संतती बेसुमार वाढत जाईल. निसर्गात सुद्धा संतुलन राहणार नाही. सरासरी आयुर्मान केवळ 23 वर्ष एवढे कमी होईल. अशा तऱ्हेने सर्व समाज कलियुगात क्षीण होईल. अशा धर्माचा लोभ झाला. कलियुग संपत आले की संबलपूर नावाच्या गावी कल्की अवतार होईल. तेव्हा विश्वचालक चराचराचा नियंता अनादि अनंत तत्वरूपी आत्मस्वरूपी भगवान वासुदेव हा अंशरूपाने विष्णू येशा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी जन्म घेईल. तेव्हा तो निजत बलाने सर्व दुष्ट दुर्जनांचा संहार करून पुन्हा धर्माची स्थापना करील. ही घटना जेव्हा चंद्र, सूर्य, गुरु, पुष्य नक्षत्री एकत्र येतील तेव्हा घडेल. असो, परीक्षिताच्या जन्मापासून तो नंदाच्या राज्याभिषेकापर्यंतचा काळ 1050 वर्षाचा असेल. परीक्षिताच्या जन्मानंतर जेव्हा श्री विष्णू परमात्म्याने आपला अवतार संपवला त्यानंतर पृथ्वीवर कलियुग सुरू झाले. कृष्णाने देह सोडल्यानंतर पांडवांनी परीक्षिताला राज्यावर बसवला व ते वनात निघून गेले. नंदराजाच्या वेळेपासून कलीचा प्रभाव वाढत चालला. या कलीचा काळ एकूण 3,60,000 एवढे वर्ष होता. त्यानंतर 1200 दिव्य युगां एवढा काळ कृतयुग असेल. आता दरेक युगात हजारोंच्या संख्येत 4 वर्षातून सत्व संत महात्मे जन्मतात. ग्रंथ फार वाढेल परंतु त्या सर्वांची नावनिशी मी सांगत नाही. पुरुवंश राजा देवपी इक्ष्वाकू कुळातील राजा पुरु हे दोघी महायोगी असून ते कलापलोपात असतात. ते सत्ययुगाच्या आरंभी पृथ्वीवर अवतरून मानव जात वाढवितील. ते म्हणून मूळ पुरुष आहे असे राजवंश मी थोडक्यात सांगितले. संपूर्ण वर्णन सांगण्यास बसले तर वेळही कमी पडतोय. देहावरील आसक्तीने आंधळे बनलेले सगळे राजे लोक स्वतः पृथ्वीची मालक समजतात. हे पृथ्वीचे मालकी कायम आपल्याकडे कशी राहील या चिंतेने झुरत राहून शेवटी मरून पडतात. असे कितीतरी राजे इथे आले गेले. त्यांचा चाललेला खटापोट म्हणून पृथ्वीला हसू पिटले. ते म्हणाले, हाय हाय, हे राजे लोक बुद्धिमान असून क्षणभंगूर आयुष्याचा मोह धरता. याआधी स्वतःला, मंत्र्यांना, नौकरांना, जनतेला, शत्रूंना जिंकण्याचा, शेवटी पृथ्वीला जिंकण्याचा हव्यास धरता. अगदी जवळून खेटून उभा असलेल्या मृत्यूला मात्र जाणत नाही. मन जर जिंकता आले तर त्यापुढे पृथ्वीला जिंकण्याची काय मात्र बरी आहे. मनाला स्वाधीन करता आले तरच मोक्ष मिळतो. नाहीतर यांचे वाडवडील मला सोडून निघून गेले तरी ते माझ्या प्राप्तीसाठी तडफडतात. नातेवाईकांची झगडतात. शत्रूंबरोबर लढाया करतात. माझ्यावर मालकी हक्क करतात. मला यांची कीव करावीशी वाटते आणि हसू पण येते. पराशरम पुढे म्हणता, पृथ्वीने सांगितलेले हे श्लोक जो ध्यानी घेतो त्याचा मोह नाहीसा होतो. तर मी यथाशक्य मनूच्या वंशाचे वर्णन केले. त्या वर्षातील सर्व राजे विष्णूच्या वंशातून जन्मले. असा हा मनोवंश जो श्रवण करतो त्याचे एकूण एक पापे जळून जाऊन नष्ट होता. म्हणून विष्णू पुराण ऐकणे अवश्य. त्याला अमाप धनप्राप्त, धनधान्य प्राप्त होते. सर्व राजे लोकांचे चरित्र अवलोकन केल्याने मनुष्याची सर्व आसक्ती नष्ट होते. आजच्या घडीला सर्व पुरुष काळाच्या तोंडी पडून त्यांची फक्त नावे तेवढी बाकी उरली. ज्या जितेंद्रिय पुरुषांनी तपश्चर्या केली, अनेक यज्ञ अनुष्ठाने केली, आज कुठे आहे?
श्रेष्ठ राजा पृथुकाराधीन होऊन पुढच्या कुठे फेकला गेला. शत्रूंना जिंकून सप्तद्वीपवरती भोग पृथ्वीचा भोग एकट्याने घेणारा कार्तवीर्य झाला की नव्हता असा संशय ऐकणाऱ्याला वाटतो. त्रैलोक्य विजयी रावण अवीक्षित असा संशय ऐकणाऱ्याला वाटतो. त्रैलोक्य विजयी रावण अवीक्षित श्रीरामचंद्र यांच्या ऐश्वर्य तुच्छ, कारण काळाच्या तडाख्याने त्यातील चिमूटभर सुद्धा वाचू शकले नाही. चक्रवर्ती मांधाता हा या संपूर्ण पृथ्वीचे शासन करीत होता. आज त्यांचे फक्त नाव तेवढे कथा पुराणातून ऐकायला मिळते. हे सर्व ऐकल्यावर ऐश्वर्यावर तर सोडाच, पण आपल्या शरीरावरही ममता करील असा मूर्ख कुणी असेल का? भगीरथ, सगर, काकुस्थ, राम, लक्ष्मण, रावण, युधिष्ठिर असे कैक जण थोर होऊन गेले हे खरे, परंतु आज ते कुठे आहे कोण जाणे. मैत्रेय मुनी आज या घडीला विद्यमान असलेले तसे पुढे होणारे राजेसुद्धा काळाच्या तोंडी सापडून त्यांची फक्त नावे तेवढी उरतील. अशी कालगती मनुष्याने जाणून आपल्या देहाची सुद्धा आसक्ती न धरता निर्लेप राहावे. पराशर मुनी विरचित श्री विष्णू पुराणाचा 4था अंश या ठिकाणी समाप्त झाला. पुढील अंशात पुढील कथा बघूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्.